वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कर्माचा विचार चालू आहे. कर्मानेच मोक्ष प्राप्त होतोय सांगत असताना कर्माचं स्वरूप किती आहे, काय आहे, कर्माचे प्रकार किती आहेत, त्या कर्माचा विचार मांडत असताना विहित आणि निषिद्ध असे दोन प्रकार सांगितले. त्या विहित कर्मामध्ये पुन्हा आणखी 4 प्रकार सांगितले. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त. असे 4 भेद सांगितले. आणि ते करत असताना त्या प्रायश्चित्तामध्ये पुन्हा आणखी 2 प्रकार सांगितले, साधारण आणि असाधारण. आता त्या साधारण आणि असाधारण या कर्माचा विचार मांडत असताना असाधारण कर्म कशाला म्हणतात आपण पाहिलं, आणि साधारण प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात त्याचा विचार आता आपल्याला थोडासा करायचा आहे. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. जसे यतीस द्रव्यत्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितलेले आहे, ते असाधारण प्रायश्चित्त कर्म होय. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे आवश्य आहे. आता ते साधारण कर्म प्रायश्चित्त कर्माचं स्वरूप सांगण्याच्या आधी पहिल्यांदा कर्म म्हणजे काय पहिल्यांदा कळलं पाहिजे. त्या कर्माचे काही आणखी प्रकार इथं सांगितलेले आहेत. संचित, प्रारब्ध, क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. 1. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यास संचित कर्म म्हणावे. बर का, पहिला विचार म्हणला संचित कर्म कशाला म्हणतात. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली, अनादी कालापासून बरं का, आमचा तुमच्या जन्माला कधी सुरुवात झाली आम्हा तुम्हाला माहिती नाही, त्याला म्हणतात अनादी.